दिवसांपूर्वी तुम्ही अमित शहाची भेट घेतली, नगर जिल्ह्याच्या लोकसभेविषयी काही चर्चा झाली आहे नगर जिल्ह्यातील? नाही, काय आवश्यकता नाही चर्चा करणे. असं आहे ते, आपण नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत. तेव्हा नेतृत्व निर्णय घेईल ते आपण मान्य करायचं. तेव्हा ही मला वाटत नाही की काँग्रेसची दुरावस्था झालेली आहे. काँग्रेसची नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे ही तशी परिस्थिती भारताचा पक्षही नाही आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त सभासद असणारा हा पक्ष आहे आणि याला असामान्य नेतृत्व आदरणीय मोदी साहेबांनी मिळालं आहे. तर मला वाटत नाही की याच्यामध्ये उमेदवारी मागण्यासाठी आपल्याला काही करावं लागणार आहे. ते त्यासाठी सक्षम आहेत. कोण चांगलं काम करतोय, कोण मागच्या 5 वर्षाचं काम कोणी केलंय याचा विचार करून पक्ष शिस्त निर्णय घेईल. गेली अनेक वर्ष अशोक चव्हाणांसोबत तुम्ही काम केलंय, आज पुन्हा एकदा ते तुमच्या बरोबर आलेत भाजपमध्ये. काय कसं वाटतंय? एकूणच आता एक चांगला मित्र, एक कौटुंबिक मित्र आज बरोबर एका पक्षात आलाय. ते अशोकराव आल्याचा आनंदच आहे. शेवटी असं आहे की आमचा आग्रह त्यांना पूर्वीपासून होता, परंतु हा पक्ष दिशाहीन झालेला आहे. काँग्रेस पक्ष आज राहुल गांधी ज्या पद्धती विधानं करतायत, काय विधानं करतायत? आहे का सामाजिक व्यवस्थेचा त्यांना अभ्यास आहे? राजकीय व्यवस्थेचा काही अभ्यास आहे? धर्मकारणाचा काही अभ्यास आहे? मला वाटतं मी त्याचा आदर राखून सांगतो की अतिशय भंपक सारखी विधानं करून ती काँग्रेसची सुद्धा जी उरली सोडली जी काँग्रेस आहे ती संपवण्याचा संकल्प मला वाटतं त्या भारत जोड यात्रेत केला होता आणि आता कोणती यात्रा काढली त्यांनी त्या तो संकल्प सिद्धीला नेणार असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.